स्वामी समर्थ. तर दादा बघा लॉंग व्हिडिओ पण बनवला दादांच्या अनुभवाचा. दादा मागच्या वेळेस एकटे आले होते त्यांच्या मित्रासोबत आपल्याकडे ब्रेसलेट व्यवसायासाठी घेण्यासाठी. त्यांना चांगला रिझल्ट आला तरी त्यांच्या अनेक मित्रांसोबत सजेस्ट केलं आणि दादा आज का आले ते दादांकडून जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. मी पाठीमागच्या वेळी ब्रेसलेट घेऊन गेलो, मला खूप छान अनुभव आले. म्हणजे मी पूर्ण निगेटिव्ह होतो, पण ह्या जसं ताईंच्याकडून ब्रेसलेट घेऊन गेलो त्याच्यानंतर खूप पॉझिटिव्ह माझ्या म्हणजे बिझनेसमध्ये पण आणि माझ्या लाईफमध्ये पण खूप काही पॉझिटिव्ह होत गेलं. मग मी माझ्या मिसेसला धनकुंचन सेवेबद्दल माहिती दिली, तिला व्हिडिओ दाखवला की मग तिने सुरुवातीला ते व्हिडिओ पाहिले. मग तिची इच्छा झाली की नाही आपण ताईंकडे जाऊ आणि धनकुंचन सेवा आपण घेऊ. म्हणून मी आज माझ्या लक्ष्मीला घेऊन आलेलो आहे. धनलक्ष्मी पहिले विष्णू आले, विष्णूने ब्रेसलेट घेतल्या अनुभवाला, मग धनलक्ष्मीला घेऊन आले ते. आणि खूप इच्छा होती तिची आणि ती इच्छा स्वामींनी पूर्ण केली. आणि ताई भेटाव्या ही पण खूप इच्छा होती. आमच्या अक्षरशः डोळ्यात म्हणजे त्यांचे अश्रू आहेत की आम्ही पहाटे 3 वाजता उठून इथे आलो आणि ताईंची भेट स्वामीने आम्हाला घडवून दिली. तर खूप म्हणजे पूर्ण केली आम्हाला. आणि पुढच्या वेळी ताई मी नक्की आणि ताई मी पुढच्या वेळी मी येईल तर तुमच्याकडून स्वामी आणि सिंहासन घेऊनच जाईल. बघा हे दादाने असं बघा ब्रेसलेट घेतलं, नाशिकवरून आले आणि त्यांच्या म्हणजे सरांना वगैरे चेन्नईपर्यंत आपल्याकडे ब्रेसलेट पाठवले. म्हणजे दादांना अनुभव आला, दादाने चांगलं कार्य केलं. कारण शीतलतेकडे येणारा प्रत्येक जण पॉझिटिव्हिटी सकारात्मकतेने जातो. कारण आजपर्यंत अनुभव आलाच नाही, असं झालंच नाहीये. कारण कसं मी देव नाहीये, पण मला मार्गदर्शन इथून मिळतं, कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या कृपेने मिळतं. आणि श्री स्वामी समर्थ तुम्ही आणि सुद्धा. काही अजून मी म्हणजे चेन्नईला तर पाठवले आणि माझ्या नाशिकमध्ये जे त्र्यंबकेश्वरला वगैरे माझे मित्र आहेत ना त्यांच्यासाठी 5 ब्रेसलेट मी घेऊन चाललेले आहे. 5 ब्रेसलेट घेतले, चेन्नईला पण पाठवलेत. आपण ऍक्टिव्हेट करून देऊया, तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद. चालेल. श्री स्वामी समर्थ.